राग आणि द्वेष या भावना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीच्या आहेत, नाही का? पण यावर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का? आज आपण 2500 वर्ष जुन्या एका गोष्टीतून हेच समजून घेणार आहोत. द्वेषाचं रूपांतर कसं करायचं याचा एक कालातीत धडा. अकोच्छिम अवधिमम अजिनिमम अहासिमे ये च तम उपनय्यन्ति वेरम तेसम न संमती. हे शब्द आहेत प्राचीन पाली भाषेतले आणि हे शब्द एका खूप खूप खोल मानसिक सत्याकडे आपलं लक्ष वेधतात. तर या श्लोकांचा केंद्रबिंदू आहे वैर. वैर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मनात घट्ट धरून ठेवलेली शत्रुत्वाची भावना. आपण आत्ताच ऐकलेल्या त्या ओळी याच भावनेचं मूळ कुठे आहे आणि त्यावर उपाय काय हे अगदी स्पष्टपणे सांगतात. हे बघा, हे श्लोक आपल्याला 2 रस्ते दाखवतात. एक जातो द्वेषाकडे, दुसरा शांतीकडे. पहिला मार्ग म्हणतो, त्याने मला शिवी दिली, तो माझ्याशी वाईट वागला. हे विचार जर आपण मनात घट्ट धरून ठेवले तर वैर कधीच शांत होत नाही. पण दुसरा मार्ग, शांतीचा मार्ग, आपल्याला सांगतो की हेच विचार जर सोडून दिले तर वैर शांत होऊ शकतं. म्हणजे फरक बाहेरच्या घटनेत नाहीये, अजिबात नाही. खरा फरक आहे आपल्या निवडीमध्ये. तो विचार मनात जपायचा की सोडून द्यायचा, ही निवड आपली आहे. पण हे इतके प्रभावी शब्द आले कुठून? तुम्हाला माहितीये का, प्रत्येक महान शिकवणीमागे एक गोष्ट दडलेली असते आणि ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते थेट जेतवन विहारात. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. तर या कथेचे मुख्य पात्र आहेत थेरातीस. खरं तर त्यांची ही गोष्ट म्हणजे मनात राग द्वेष कसा साठून राहतो याचा एक जिवंत अभ्यासच आहे. आता हे थेरतिस्सा होते तरी कोण? तर ते होते बुद्धांच्या मावशीचे पुत्र. त्यांनी उतारवयात भिक्खू दीक्षा घेतली होती. पण प्रॉब्लेम असा होता की ते स्वतःला मोठे म्हणजे वरिष्ठ भिक्खू समजायचे, पण कनिष्ठ भिक्खूंनी करायची कामं मात्र टाळायचे. मग काय, तरुण भिक्खूंशी त्यांचे सारखे खटके उडायचे आणि मग ते थेट बुद्धांकडे जायचे, रडत रडत तक्रार करायला. आता गंमत बघा, जेव्हा हा सगळा वाद बुद्धांपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी कोणाची बाजू घेतली नाही, कोण बरोबर कोण चूक हे ठरवलंच नाही. उलट त्यांनी एक वेगळाच उपाय दिला, शांततेचा एक मार्ग दाखवला. आणि तो उपाय काय होता? तो उपाय होता तेच शब्द जे आपण सुरुवातीला ऐकले. बुद्धांनी तिस्य यांना पुन्हा तीच शिकवण दिली. अक्कोच्चिम अवधिम येच तम नूपनैहन्ति वेरम तेसु पस्समती. म्हणजे काय? तर त्याने माझ्याशी वाईट वागला हे विचार जर मनात ठेवले नाहीत तर वैर आपोआप शांत होतं. तिस्य यांच्या तक्रारींवर हाच तो उपाय होता. किती सोपं पण किती खोल आहे. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? शांततेचा मार्ग हा कोण बरोबर किंवा कोण चूक आहे हे ठरवण्यामध्ये नव्हताच. तो पूर्णपणे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून होता. बरं, मग ह्या इतक्या साध्या शिकवणीचा परिणाम काय झाला? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात आपण यातून काय शिकू शकतो? चला जरा खोलवर जाऊन पाहूया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या शिकवणीचा प्रभाव इतका जबरदस्त होता. असं म्हणतात की हा उपदेश ऐकून त्याच वेळी तब्बल 1,00,000 भिक्खूंना सोतापत्ती फळ मिळालं. म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी त्यांनी ओलांडली. विचार करा, या शब्दांमध्ये किती ताकद असेल. तर ही जी मानसिक प्रक्रिया आहे ती नेमकी कशी घडते? चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पहिला टप्पा, एखादी घटना घडते ज्यामुळे आपल्याला वाटतं की आपलं नुकसान झालंय. दुसरा टप्पा, आपलं मन ठरवतं की त्याने माझं वाईट केलं हा विचार घट्ट धरून ठेवायचा. तिसरा टप्पा, यामुळे द्वेष वाढत जातो, तो तसाच राहतो. पण चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जर मनाने तो विचार पकडून ठेवला नाही तर वैर शांत होतं. सगळा खेळ मनाचा आहे. आणि हेच ह्या संपूर्ण कथेचं सार आहे की संघर्ष पुढे चालू ठेवायचा की नाही ही पूर्णपणे आपली निवड असते. आपल्या मनात तो राग, तो द्वेष जपायचा की त्याला सोडून द्यायचं याचं नियंत्रण पूर्णपणे आपल्याच हातात आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न विचार नक्की करा. हे वैर, हा द्वेष याचं खरं घर कोणतं? ती मूळ घटना की ती घटना विसरून पुढे जाण्यास नकार देणारं आपलं मन?